पुढील 2 ते 3 महिन्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। महायुती आणि महाविकास आघाडीने जागा वाटपासाठी बैठकांचा सपाटा लावलाय। त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडी वाढल्या आहेत। दुसरीकडे आज भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केलाय। शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। याच कार्यक्रमात शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्यात। विधानसभेच्या निवडणुकीत 288 जागांपैकी महाविकास आघाडीच्या 225 जागा निवडून येतील असा दावा शरद पवार यांनी केलाय। शरद पवारांचे अनेक राजकीय अंदाज बरोबर येत असल्याने आजच्या विधानाने महायुतीचं टेन्शन नक्कीच वाढलं आहे। या कार्यक्रमात शरद पवारांनी महाराष्ट्राचं राजकीय गणित मांडलंय। ते म्हणाले, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शेकडो कार्यकर्ते आमच्या गटामध्ये सहभागी होत आहेत। महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शक्ती द्यायला हवी हा विचार ज्यांच्या मनात आहे असे अनेक लोक पक्षात सहभागी होत आहेत। त्यामुळे पक्षाच्या अनुषंगाने ही भाग्याची गोष्ट आहे। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये एक शक्ती उभी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला आहे। आजच्या या पक्षप्रवेशाचं एक वैशिष्ट्य आहे, कारण यामध्ये प्रामुख्याने 2 ठिकाणचे सहकारी आहेत। उदगीर आणि देवळाली या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते, मात्र त्यांनी मतदारांचा घात केला। ज्यांनी त्यांना विधानसभेत पाठवलं त्यांची साथ त्यांनी सोडली आहे। तुम्ही मतं मागायला एका विचाराने येता आणि मतदान दिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जाता, हे वागणं शहाणपणाचं नाही अशा शब्दात शरद पवार यांनी सुनावलंय। शरद पवारांनी आजच्या भाषणात महायुतीवर चौफेर निशाणा साधलाय। ते म्हणाले, आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला आहात, त्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी वाढली आहे। ती जबाबदारी ही आहे की महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे। लोकसभा निवडणुकीत जनतेने बदलाच्या अनुषंगाने निर्णय घेतलाय। आता लवकरच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होईल, तेव्हा 288 जागांपैकी 225 जागा महाविकास आघाडी जिंकेल असं चित्र दिसत आहे। त्यामुळे आणखीन जास्त काम करणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत। 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांचे फक्त 6 लोक निवडून आले होते। त्यामध्ये 4 राष्ट्रवादीचे होते। मात्र गेल्या 5 वर्षात लोकांना सत्ताधाऱ्यांच्या कामाचा जो अनुभव आला तो अनुभव चांगला नव्हता असं शरद पवार म्हणाले। या लोकसभा निवडणुकीत आपल्या विचाराच्या 31 लोकांना जनतेनं निवडून दिला आहे। महाविकास आघाडीचे 31 लोक निवडून आलेत, त्यामध्ये राष्ट्रवादीचे 8 जण आहे। याचा अर्थ असा आहे की फक्त सुरुवात आहे। आता लोकसभेलाही असाच बदल होणार असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय। मवियाच्या 225 जागा निवडून येतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा वन इंडिया मराठी।